आरोपी आहे धनंजय मुंडे. साहेब काय करायचं चालतं काय अडचण सांगतो ड्रायव्हर येतो मग साहेब. चालतं पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या आहे का मग उद्याच रविवारी साहेब मग येतो मी तुम्हाला बोलतो. सोमवार येऊ का चालतंय येतो साहेब बरं. गाडीचा उल्लेख झाला नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. तू धन्याला आणखीन सांगतो, तू जसे जसे प्रश्न करणार तसे तसे तुला उत्तर मिळत चालणार. कृषी मंत्री हा कृषी मंत्री ते हो भरणे मामा भरणे नाही केंद्रातला मंत्री हे नाव माहिती आपल्याला कोण आहे असं मला हा मग काय माहिती त्यांना म्हणा तुम्ही ह्यांना पेमेंट द्या तुम्ही तुमचं तिकडे बिझी राहा म्हणा काय झालं एवढं नाही तेच कार्यक्रमात सरी. मग आता काय म्हणजे तुमचं शुक्रवार पुस्तक करून टाकतो आम्हाला काय देऊ बी नका म्हणजे जेव्हा पेमेंट आम्ही देतो तेव्हा द्या आम्हाला काही रुपये आम्हाला काय दाखवू नका म्हणजे भरवसा आहे म्हणजे भाव. म्हणजे तुमचं डीएमचं बोलणं झालं का? हा झालं बोललं. आणि दुसरी गोष्ट आंतरवाली मधून 2-4 जण घेतले गोष्ट भेटायला ह्याच्याकडे काहीच नाही. कोण जात हो त्यांच्याकडे आंतरवाली? हा मग 2-4 जण घेतले आज नाही काल गेलते काय? हो विषय महाराष्ट्रासाठी म्हणून वेळ घ्यायला लागला आपल्याकडे हे नव्हतं बोलून हेच मनाने गेले त्यांची ओळख नाही काय नाही डायरेक्ट तिथे गेले चर्चा हे केली त्यांनी म्हणजे असं बोलायला लागले म्हणजे असं तर कोणी बी बोलतोय काहीच प्रूफ नाही म्हणजे त्याच्याकडे नाही आपले इतकं कोणी डोकं नसेल लावलं एवढं तुम्हाला सांगतो ना आपण जिथं ज्या जागेवर होतो त्या जागेवर दुसरं कोण नव्हतं. मी ऐका ना मला एवढं बोलला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काही कमी करून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाकतो आम्हाला भरोसा तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर. तुमचं नाव कुठं सोपं नाही ऐका ना त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही उलट तुम्हाला कधी अडचण येणार कसल्या कामात तुम्हाला सहकार्य केलं त्यांनी शुक्रवार कम लावला बरं आता मागच्या शनिवार केला कार्यक्रम आहे ना आता उद्या परवा दिवशी 2 दिवस कार्यक्रम आहे तिथं कृषी मंत्री येते लय मोठा कार्यक्रम आहे तिथं. आता समजा रविवारी सोमवारी मंगळवारी कार्यक्रम आहे बुधवार गुरुवार काय अडचण आहे त्याला? हा मग ते शुक्रवार म्हणले ना म्हणतो मीच त्यांना म्हणलं शुक्रवार पत्तर करा ते म्हणजे मंगळवार पत्तर कार्यक्रम आहे म्हणलं शुक्रवार पत्तर करून टाका रविवार परत शुक्रवार ते म्हणे माझी तब्येत खराब झाली कार्यक्रमामुळे आपल्याला बोलता येत नाही ना कार्यक्रम आहे 2-3 दिवस असं का? हे मग आता जाणच नाही उद्या म्हणायचं मग त्यांच्याकडे आता रविवार सोमवार आणि मंगळवार 3 दिवस कार्यक्रम आहे. बापरे. आणि कार्यक्रम झाल्यावर 3 दिवस कार्यक्रम झाल्यावर तुम्हाला माहिती त्याला दुःख नाही येत 1-2 दिवस शांतच राहणार. पण त्याला म्हणा तू बिझी राह इकडे ह्यांच्याकडे पेमेंट सावेकडे त्यांच्याकडे तुला भरोसा नसेल तर म्हणा तो कोणता विश्वास माणूस पाठव ऐकायला म्हणा भरवशाचा काय विषय नाही शुक्रवार पासून आपलं होऊन जाणार. आता मागच्या वेळी म्हणलं रविवारी होईल म्हणला पैशाच काम आता परत शुक्रवारी म्हणला शुक्रवार पासून 100% होते. आता किती 2 कोटी मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही तुमचे 50 काढून घ्या याच्यावर तुमच्या पद्धतीने कसं बघा मला बात झाली मला तेवढीच बात झाली मला जास्त अपेक्षा नाही. हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा तुमच्या हाताने द्या म्हणत ऐका ना तुमच्याच हाताने म्हणत येतं द्या काढू बत्तच करू ऐका ना धनंजय मंडळ म्हणा आता तुम्ही उद्या देतो म्हणले होते उद्या नाही द्या याच्या अगोदर शनिवारी देतो म्हणले बुधवारी देतो म्हणले आता रविवार 3 वेळेस झाले म्हणा आता शुक्रवार तर टाळू नका कार्यक्रम आहे 3 दिवस कार्यक्रम आहे आणि अगोदर 2 दिवसापासून तयारी होतात त्या कार्यक्रमाच्या
हो. मी लय बेजारी आहे मग त्या गोष्टीमुळं. मला सुचत नाही नेमकं काय. मी टेन्शन मध्ये तुमची कामा. नाही नाही काय टेन्शन घ्यायचं नाही. शुक्रवार पुस्तक सांभाळ. पण शुक्रवारी तुमचं बोलणं कन्फर्म ते म्हणले अमोलराव मला अमोलराव बोलतो अमोलराव बोलते ते म्हणजे तुम्ही या स्वतः मला मी नाही येणार नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला आबूर फॅमिली त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्याला नको टेन्शन. आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिखित होणार आणि त्याला मी संपणार नाही म्हणले. मी त्याचा बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणून ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब नसतात आपलं काय असं पैसे भेटले बघा विषय संपला. नाही बरोबर त्याला जास्त मागत नाही. आपल्याला आपल्या तिथे कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तर म्हणा 2 तुम्हाला मी 50 देत त्यातले काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्या ना तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना. काय अडचण त्याला. काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतोय. मी नाही मी त्यांच्या गाडी चालू पेमेंट घेऊन तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला चौकशी दिली. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी. मला 1.5 कोटी ठेवतो मग. पण आता रविवार म्हणले उद्या म्हणले होते पण तुम्ही शुक्रवार टाळू नका विनंती तुम्हाला. नाही ठरत आता काय टेन्शन घेऊ म्हणजे मुंडेल बी सांगा शुक्रवार टाळू नका म्हणा. नाही ठरत. काय म्हणले हा पण त्यांना म्हणा तुम्ही खुश झाले पण आम्ही 3-4 जण बरं का आता ते उद्या आहे का आपल्याला सर नाव सगळं येणार आहे त्यांची डिटेल फोन परत उद्या कसं जाईल पण त्यांच्याकडे काहीच नाही. नाव बोलणं झालं म्हणजे ह्याच्याकडे काहीच नाही नसते हॉस्पिटल गोळ्या आणायला लागली. ठीक आहे 14 जण कोण काल बी गेलते का चाल गेल ते चाल असं का मला फोन असते राव काय त्याला कोणी संपर्क करताय तिकडे काय आपण नाहीच ना त्यांच्याकडे जा तुम्हाला नाव जरी सांगितलं म्हणा आहे ते जवळचे असं म्हणायचं जरी म्हणलं तर काय जात तिकडं आपल्याला काय करत कोणी का आपल्याकडे कोणाकडेच नाही. ते म्हणजे सांभाळून तसं काहीच विषय नाही म्हणा. म्हणजे आपल्याला काय असतं 63-60-64 सारा द्यावं लागतं. सगळं देऊ त्यांना आपल्याकडे जेवढं तेवढं देऊन टाकू त्यांना. पण पेमेंट मध्ये ये ना करू म्हणा. आपण ते चेक बी करणार डुप्लिकेट आहेत का ओरिजिनल मशीन घेऊन या तुम्ही कसं काय. हा मशीन घेऊन मी सगळं मोजून ठेवी. चालतं माझी 1.5 मोजीले बाकीचे तुमचा आवाज देऊन करू. चालतं काय अडचण आता शुक्रवार फक्त टाळू नका भाऊ विनंती. नाही सळत नाही चालेल. हो ऑडिओ क्लिप नेमकी कोणाची आणि कोण संभाषण करतो ते 2 आरोपी ते म्हणते ना जवळचे संपर्कात नाहीत ते 2 आरोपी हे करते ते 1.5 कोटी 2 कोटी त्यातले 50 घ्या. मग एक जण म्हणतो मला बस झाले बाबा तेवढेच खूप झाले. म्हणजे तुम्ही आपले असून माणसं मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळावर उपता पैशासाठी द्या.